तुम्ही जर बघितलं तर मुलुंड पूर्वमध्ये जो आधीच पीएपी प्रकल्प लादला गेलेला आहे, ज्याच्यामुळे 40-45 हजार लोकांचं इकडे स्थलांतरण होणार आहे. आणि अशा याच्या त्या प्रकल्पाला आम्ही पहिल्यापासून विरोध करत होतो. तो विरोध जुगारून त्या विरोधाकडे इग्नोर करून आज या राज्य सरकारने मुलुंडमध्ये धारावीकरांचं पुनर्वसन करण्याचा घाट घातलेला आहे. त्याला सुद्धा आम्ही प्रचंड विरोध केलेला आहे. लोकप्रतिनिधी सांगतात की हा त्यांचा विरोध आहे. परंतु 14 ऑक्टोबर 2024 म्हणजे जेव्हा निवडणुकीचा प्रचार चालू होता, आचारसंहिता जस्ट दुसऱ्या दिवशी लागणार होती, यांनी 58 एकर मुलुंडमधली जी जागा आहे, जी केळकर कॉलेजला लागून आहे, केळकर कॉलेजची भिंत आणि स्मशानाची भिंत इथून जी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे पर्यंत जी 58 एकरची जागा आहे, त्याच्यावरती धारावी पुनर्वसनाचा घाट घातलेला आहे. त्याचं ॲग्रीमेंट झालेलं आहे. 319 करोड रुपये त्या संदर्भात भरणा सुद्धा अदानी समूहाकडनं केलेला आहे. या प्रकल्पामुळे मुलुंडमध्ये जो ताण निर्माण होतो, विचार करा, मुलुंडची लोकसंख्या 20ची 1.25 लाख आहे, 1.25 ते 1.5 लाख, आणि 3 ते 4 लाख लोकांचं जेव्हा पुनर्वसन होईल तेव्हा हे मुलुंड मुलुंड राहील का? या मुलुंडचं नक्कीच तेव्हा नवीन धारावी असं नामांतरण होईल, हीच आमच्यात शंका आहे. आणि त्यासाठी निषेध म्हणून आम्ही हे ठिकठिकाणी जे नागरिकांनी फलक लावलेले तुम्हाला दिसत आहेत. ओके. आपण पाहिलं की या ठिकाणी लावण्याचं आपल्या बॅनर काढण्यात आलंय, तर काय सांगाल आपण? काय आहे की किती सत्य तुम्ही झाकायचा प्रयत्न केला तर ते झाकलं जात नाही. या राज्यकर्त्यांनी आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी त्यांचा जे काय खोटेपणा आहे, त्यांनी जे निवडणुकीमध्ये लोकांना आश्वासनं दिली होती की इकडे धारावीकरांचं पुनर्वसन होणार नाही, मिठागरांचं जागा या धारावीसाठी दिल्या जाणार नाही, एकही इंच जागा दिली गेली नाही, हे ज्यांनी छाती ठोकून सांगितलं होतं, त्यांचा फोलपणा या बॅनरच्या माध्यमातून आम्ही उघडा पाडलेला आहे, स्थानिक जनतेने उघडा पाडलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी पोलीस प्रशासनावरती प्रेशर करून ते बॅनर काढायला लावले. परंतु याच्याने सत्यता कुठे लपणार नाहीये. ॲग्रीमेंट झालेलं आहे, 14 ऑक्टोबर 2024चं ॲग्रीमेंट आहे. 319 कोटी रुपये भरण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे बॅनर काढून काही सत्य लपणार नाहीये. वारंवार आपण जे जनप्रतिनिधी त्यांच्या आपल्यामध्ये सहभाग होताना दिसून येत नाही, आणि काय सांगाल? कसे सहभाग होतील? जर त्यांना खरंच मुलुंडमध्ये हे धारावीचं पुनर्वसन असेल, पीएपी प्रकल्प असेल, हे रोखायचं असतं तर त्यांनी याच्यात सहभाग घेतला असता. परंतु कुठेतरी हँड टू हँड ज्याला आपण बोलतोय, ह्यांचेच हात दगडाखाली आहेत, त्यामुळे यांचा सहभाग तर नक्कीच नसणार. आपण जे नाकारी राजकर्ते हे पण यांच्या हस्ते होणार आहे, तर कोण आहेत त्या, कोणाच्या हस्ते करणार आहे म्हणून? मुलुंडचे जे म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत, जे या सरकारमध्ये बसलेले आहेत, आज केंद्रात त्यांचं सरकार, राज्यात त्यांचं सरकार, महापालिकेमध्ये प्रशासन राज्य त्यांच्या हातात आहे. आणि असे हे जे सगळेच म्हणजे ते माजी नगरसेवक असतील, आमदार असतील, हे सगळेच याला जबाबदार आहेत. इथले पालकमंत्री, त्यांनी तर आता जे पालकमंत्री झालेत, त्यांनी तर मुलुंडकरांचं वकीलपत्र घेण्याचं आश्वासन एका कार्यक्रमात दिलेलं होतं. ते आश्वासन फुल ठरत आहे. एवढंच आता या बॅनरच्या माध्यमातून लोकांपर्यंत मेसेज जात आहे. ज्या प्रकारे आपण बॅनरचं पत्रव्यवहार पण करणार आहे की या जनहित याचिका ऑलरेडी दाखलेली आहे. लवकरच ती जनहित याचिका जी सॉल्टच्या संदर्भात आहे ती बोर्डावरती येईल आणि त्यातून नक्कीच काहीतरी निकाल चांगला लागेल.